दिवसचा फटका अवधूत पाटीलच्या बाटपरून हवाई हल्ला धावा मिळतात त्या 4 आलाय शानदार चौकार. आडवा बाटने अवधूत पाटीलच्या बाट परिणाम मोठा धमाका बिग प्लस बिग हिट सिक्सर. फटका जबरदस्त फटका इथे खेळलाय. धाबा मिळतात या चेंडूवरती पूर्णपणे 6 अवधूत पाटीलच्या बाटपर्यंत बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. आणखीन एक मोठा धमाका बिग हिट बिग प्लस सिक्सर लगातारचा तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. अवधूत पाटील जबरदस्त बॅटिंग. षटक क्रमांक 3 संपलाय. 43 धावा 3 षटकांच्या अखेरीस 3 गड्याच्या मोबदल्यात धाव फलकावरती. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेकचा अवधी असणार आहे. 43 धावा धाव फलकावरती. त्याचबरोबर संगरू क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ आदरणीय विजय पाटील सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्याचबरोबर त्यांचं देखील सरसे स्वागत. दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्येचं टोटल 43 आकड्यावरती 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धाव फलकावरती. आणि आता मात्र षटक क्रमांक 4 ची इथे जबाबदारी दिली जाते. अर्थातच अमित कांबळे शाहूवाडी कोळगावचा सुपरस्टार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. सोन्या एक्सप्रेस सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. 65 धावा धाव फलकावरती. अवधूत पाटीलसाठी पारितोषिक नितीन साखळकर यांच्याकडून असणार आहे. अर्थातच 500 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेस देखील ड्राईव्ह केलं जात आहे. आणि इथे अमित कांबळे चुकी झाली. आजचा दिवस अमित कांबळेसाठी नाहीये. काल अगदी आपण पाहिलं तर या खेळाडूने पहिल्या 2 दिवसामध्ये चांगला खेळ केला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर या आजच्या दिवसामध्ये थोडासा खराब खेळ पाहायला मिळाला. गोलंदाजी तितकी चांगली झाली नाही. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण 75 धावा धाव फलकावरती 75 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील सरबाटने घेण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. डाऊन दी ग्राउंड फटका इथे केला. डीपलून प्रोटेक्शन तानाजी चौगुले यांचं आलंय. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. त्याचबरोबर पुन्हावींच्या मदतीने धावसंख्येचा टोटल अर्थ जाऊन पोहोचतोय 77 या आकड्यावरती. समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ करवीर अर्थातच आकाश भास्कर यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सरबाटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका. धावा मिळतात त्या 4 अवधूत पाटीलच्या पाठपर्यंत. आणखीन एक स्ट्रोक चौकार. पहिल्या बॉल वरती इनसाइड आउटचा फटका. वॉड शो कमालीचा फटका. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4 अवधूत पाटीलच्या पाठपर्यंत. आणखीन एक चौकार. 86 आकड्यावरती धावसंख्या 86 ऑन दी बोर्ड. अवे फ्रॉम द बॉडी स्क्वेअर कटचा फटका. डीपरे प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले. मात्र इथे 4 धावा धाव फलकावरती. या स्पर्धेमध्ये एकट्या अवधूत पाटीलच्या पाठपदूने तिसरा अर्धशतक आलाय. जबरदस्त कामगिरी अवधूत पाटील. एकदा बॅट वर करायची है. म्हटलं जातं ना रहा संघर्ष की जो चलता जाए वही संसार को बदलता है. जिसने रातों से जीती है जंग सूर्य बनकर वही चमकता है. हा खेळाडू चमकला या वर्षीच्या हंगामामध्ये.
मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा खेळाडू अर्थातच अवधूत पाटील या स्पर्धेमध्ये आणखीन एक अर्धशतक आलाय. पाचा बॉल हेलिकॉप्टर इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केलाय. प्रोटेक्शन येते डीप पडून आणि क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला पाहायला मिळाला. अमित कांबळ बॅकअप आलं. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये 2 धावा वाचवल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 92 या आकड्यावरती. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या. त्यानंतर 3 विकेट देखील होत्या. मात्र आपण विचार केला तर अवधूत पाटील आणि अतुल दिंडे यांच्या या भागीदारीने पुन्हा एकदा संघाला सावरला आणि आता संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिवसचा प्रयत्न स्विचिटचा प्रयत्न चाललाय. सर्व विकेट किपरचा आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 92 आकड्यावरती 3 विकेट. 92 आकड्यावरती दरम्यान धावफलक मात्र स्थिरावलाय. षटक क्रमांक 6 चालू आहे. उत्तम यांच्या विरोधात आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न अवधूत करतोय. विचितचा फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? दूर राहिले तर मिस टाइम आहे. दरम्यान आपण पाहिलं तर सिंगलला इथं डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता जाऊन पोहोचतंय 94 या आकड्यावरती. 94 ऑन दी बोर्ड. 94 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक दरम्यान आपण पाहिलं तर 6व्या प्रगतीपथावरती आहे. 18 मध्ये 55 धावांची खेळी आतापर्यंत अवधूत पाटीलच्या बाटपद आणि 15 मध्ये 38 खेळी अर्थातच अतुल दिंडेच्या बाटपद आली आहे. रिव्हर्सचा फटका यावेळेस देखील मोठा धमाका. अवधूत पाटीलच्या पाठपडून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. षटक क्रमांक 6 इथे संपला आणि धावसंख्या तब्बल 100 या आकड्यावरती. 100 धावा धावफलकावरती 6 षटकांच्या अखेरीस लगावल्या आहेत. आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केले जाते. प्रोटेक्शन डीप मधून येते. सिंगल कंप्लीट झाले. चुकी झालाय. फंबल झालाय. पुन्हा एकदा धावा मिळतात त्या 4. आणखीन एक चौकार. 112 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते 112. 112 धावा धावफलकावरती. पण पाहिलं तर कुठेतरी या मॅच मध्ये अवधूत पाटील आले आणि त्यानंतर अवधूत पाटीलने जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. हाडवा बॅटने हुक केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आला चौकार. चला त्याचबरोबर पारितोषिक आलाय अवधूत पाटील साठी. या चेंडूवरती षटकार लगावला तर विनायक शेटे वटार यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. शेवटचा बॉल षटकार लगावला जाईल काही देखील पाहणं गरजेचं आहे. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. लोंगाणा यात्रेसाठी खेळण्याचा प्रयत्न आणि ते तानाजी चौगुले चुकी झाली आहे. कॅच सोडली आहे. झेल इथे सोडला. अर्थातच आपण पाहिलं तर 2 धावा लगेचच पूर्ण केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच जाऊन पोहोचतं 118 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग. 22 चेंडू आणि 71 धावांची नाबाद खेळी. एकदा जोरदार टाळ्या अवधूत पाटील साठी होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय अफलातून खेळी. या मॅच मध्ये मेगा फायनलच्या सामन्यामध्ये अवधूत पाटीलच्या बॅट पण पाहायला मिळाली आहे. 42 चेंडू आणि 42 चेंडू मध्ये असणार आहे 119 धावांची. 42 मध्ये 119 ची गरज.